नमस्कार मंडळी, मी पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत। तर लग्नाचा सीझन सगळीकडे सुरू आहे, सगळीकडे लग्न पंक्तीची धामधूम चालू आहे। तर अशातच आठवण होते ती जुन्या लग्नांची, जुन्या लग्न पंक्तींची। लग्नाचा मेन्यू जरी चेंज झालेला असला, पदार्थांची विविध रूपं बदलली असली तरी सुद्धा जी गावरान पंक्तीतला जो मेन्यू होता आणि त्यामध्ये आवर्जून असायचा तो मसाले भात, अगदी चमचमीत, खूप चवदार लागायचा। अगदी तीच टेस्ट आज आपण करून बघावी असं म्हटलं आणि म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत देखील शेअर करू। अगदी मस्त तीच टेस्ट येण्यासाठी आज गॅसवर न बनवता चुलीवर हा अगदी परफेक्ट असा मसाले भात, परफेक्ट चवीचा, अगदी त्याच आठवणी जाग्या करण्यासाठी तो मसाले भात कसा बनवायचा प्रमाणबद्ध पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि असाच मसाले भात बनवा। त्यासाठी इथे मी चूल पेटवून घेतली आहे, एक पातेलं ठेवलं आहे, मोठं पातेलं ठेवलं आहे। कुकरमध्ये नाही बनवायचा कारण तीच चव पाहिजे आहे। यामध्ये तेल टाकून घ्यायचं, 3 ते 4 चमचे इतकं तेल टाकून घेतलं आहे। थोडासा चमचमीत हवा त्यासाठी जास्त तेल टाकलं आहे, तुमच्या इच्छेनुसार। काही खडे मसाले घेतले आहे, इथे 2 ते 3 हिरवी वेलची, 2 मसाला वेलची, 2 दालचिनीचे तुकडे, 3-4 लवंग आणि 4 मिरी घेतली आहे। 3-4 तमालपत्र देखील घेतली आहे। अगदी तीच टेस्ट येते, तमालपत्र जास्त असतं त्या गावरान मसाले भातामध्ये। आणि भाज्या देखील आपल्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता, म्हणजे ज्या अवेलेबल असतील त्या। इथे 3 हिरवी मिरच्यांचे तुकडे करून टाकून घेतले आहे, थोडे खोबऱ्याचे काप टाकले आहे। खोबरं आणि शेंगदाणे हे ऑप्शनल आहे। आता हिरवी मिरची आणि खोबरं छान परतवून घेऊ, जाळ छान आहे खाली त्यामुळे अगदी पटकन परतल्या जातं। आता यामध्ये अगदी फ्रेश कुटून घेतलेलं आलं आणि लसूणची पेस्ट टाकली आहे। तुम्ही पेस्ट देखील वापरू शकता मिक्सरमध्ये बारीक केलेली, किंवा ही अशी फ्रेश पेस्ट केली किंवा ठेचून घेतली की आणखीन अप्रतिम चव लागते। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे, उभे पातळ लांब कापून घेतले आहे, ते देखील टाकून घ्यायचे आणि सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे। खाली जाळ छान आहे त्यामुळे अगदी पटपट हे सगळं करायचं आहे, पटकन परतल्या जातं। आता यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा, कांदा थोडासा परतून झाला की टोमॅटोची टेस्ट भातामध्ये उतरण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो ॲड करायचा आहे आणि तो देखील छान परतवून घ्यायचा आहे कांद्यासोबत, म्हणजे टोमॅटो आणि कांदा छान सॉफ्ट होतील। जाळ आहे त्यामुळे हात जरा सांभाळून घ्यायचा। आता इथे एक मोठ्या आकाराचं वांग, एक मोठ्या आकाराचा बटाटा, थोडेसे बीन्स म्हणजे फरस आणि एक छोट्या आकाराचा गाजर घेतला आहे, त्याचे देखील मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या आहे। बटाटा देखील सालीसकट घेतला आहे, गावरान टेस्ट येण्यासाठी छान परतवून घ्यायचं। आता इथे जाळ जो आहे खाली लक्ष ठेवायचं, खूप जास्तही नको म्हणजे आपल्या भाज्या करपायला देखील नको आणि अगदीच कमी देखील नको की ज्याने भाज्या परतल्या देखील जाणार नाही। मध्यम स्वरूपाचा जाळ हवा आणि आता ह्या भाज्या देखील छान तेलावरती परतवून घ्यायच्या आहे आणि यामध्ये पूर्ण भाताच्या अंदाजाने मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे मी 2 चमचे मीठ टाकून घेतलं आहे। अर्धा किलो तांदळासाठी इतकं मीठ अगदी परफेक्ट आहे आणि भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊ। अर्धा चमचा इतकी हळद पावडर टाकली आहे, 1 मोठा चमचा फुल भरून इतकं लाल तिखट टाकलं आहे आणि 1 मोठा चमचा भरून इतकं गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। 1 चमचा बिर्याणी मसाला टाकला आहे, खूप छान अप्रतिम चव येते, नक्की टाकून बघा। आणि आता हे सर्व मसाले छान फ्राय करून घ्यायचे आहे। आपण हिरवी मिरची अगोदर वापरलेली होती, ती देखील खूप तिखट लवंगी मिरची वापरली होती, त्यामुळे मसालेचं प्रमाण 1 चमचा घेतला आहे। तिखट मिरच्या नसतील तर तुम्ही 1.5 चमचा टाकू शकता तुमच्या इच्छेनुसार, किंवा तिखट जितपत तुम्हाला आवडतं त्यानुसार। हा जरा चमचमीत झणझणीत असतो त्यामुळे मिरची ही बेताने टाकायची, छान टाकायची। आता इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे। तर या मसाले भातासाठी शक्यतो कोलम तांदूळ किंवा जिरा तांदूळ म्हणतात, किंवा 1008 या जातीचा तांदूळ वापरला जातो। तुम्ही कुठलाही घरात अवेलेबल असेल त्या राईसने म्हणजे त्या तांदळाने सुद्धा हा भात बनवू शकता। स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायचा, निथळून घ्यायचा आणि हा देखील आता मसाले परतल्यानंतर यामध्ये टाकून सर्व मसाले आणि भाज्यांसोबत परतवून घ्यायचा आहे, म्हणजे आपला तांदूळ छान फुलून येतो आणि त्यांना
पूर्ण फ्लेवर हे मसाल्याचे आणि भाज्याचे सगळे फ्लेवर त्या तांदळाला लागला जाता, त्यासाठी हलक्या हाताने छान परतवून घ्यायचं आहे। चुलीची फ्लेम ही खूप जास्त नको आहे, यावेळी अगदी मध्यम आचेवरती हे छान परतवून घ्यायचं आहे। आता हे मस्त परतल्या गेलं आहे, एकसारखा जाळ हा खाली आहे। आता हे छान परतल्या गेलं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी इतके फ्रोझन मटार टाकणार आहे। तुमच्याकडे फ्रेश मटार म्हणजे वाटाणे असतील फ्रेश तर ते भाज्यांसोबत अगोदर टाकायचे, हे फ्रोझन आहे त्यामुळे मी शेवटी टाकले आहे, म्हणजे खूप गाळ हे शिजले जाणार नाही, अगदी जसेच्या तसे हे आपल्याला दिसतील त्यासाठी सगळ्यात शेवटी टाकले आहे। व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि इकडे मी साईडला म्हणजे पातेलं ठेवण्या अगोदरच पाणी गरम करून ठेवलं होतं। याच पातेल्यामध्ये पाणी गरम केलं, चुलीवरच केलं आणि दुसऱ्या पातेल्यात काढून ठेवलं होतं। तर इथे आपण 2 वाट्या म्हणजे अर्धा किलो तांदूळ घेतला होता। 2 वाट्यांसाठी इथे मी 5 वाटे इतकं पाणी घेतलेलं आहे। 4.5 ते 5 वाटी पाणी घ्यायचं। तांदूळ जुना असेल तर 5 वाटी घ्या आणि नवीन असेल तर 4.5 वाटी, कारण हा पातेल्यात शिजवतो आहे, चुलीवर शिजवतो आहे, त्यामुळे पाणी हे थोडंसं अधिक लागतं। तुम्ही गॅसवर किंवा कुकरमध्ये बनवत असाल तर 2 वाट्यांसाठी 4 वाटे इतकं पाणी टाका आणि तुम्ही बघू शकता काय मस्त रंग आला आहे आणि पाणी टाकताच इतका सुंदर सुगंध येत आहे, अगदी मस्त खूप चमचमीत झालेला आहे आपला भात। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। उकळी आली आहे आणि छान 2 मिनिट असं उकळू द्यायचं आणि नंतर झाकण ठेवायचं आणि इथे पातेल्याखाली बराच जाळ दिसत आहे तर यातली लाकडं काढून घ्यायची आणि हा आहारावरती म्हणजे आहे त्या शेकावरती हा भात असाच मस्त शेकू द्यायचा आहे। चूल बऱ्याच वेळची पेटवलेली होती त्यामुळे चुलीमध्ये आहार म्हणजे जो विस्तू असतो तो बराच असतो, त्यावरती हा भात अगदी छान मस्त शिजला जातो, अगदी 8 ते 10 मिनिटात छान होतो। आता तोपर्यंत मी इथे पापड भाजून घेतले आहेत, त्यातलाच आहार थोडा बाहेर घ्यायचा आणि त्यावरतीच हे पापड अगदी मस्त भाजून घ्यायचे। कधीतरी हा असा मेनू अगदी मस्त गार्डनमध्ये चूल मांडायची आणि असं बनवून बघा, खूप मजा येते बनवायलाही आणि खायलाही, याची चव काही वेगळीच असते। आपला भात अगदी परफेक्टली शिजला आहे आणि झाकण उघडताच काय सुगंध दरवळत आहे पूर्ण मळ्यामध्ये, म्हणजे पूर्ण आपल्या गार्डनमध्ये इतका छान सुगंध येत आहे की लगेच खाण्याची इच्छा होते। पटकन आता सर्व करून घेऊ। प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते अगोदर आणि नंतर सर्व करून घेऊ। अगदी मस्त मोकळा सुटसुटीतही झाला आहे आणि खूप ड्राय देखील झाला नाही आहे, परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण आहे, मसाल्यांचं प्रमाण आहे। तर तुम्ही हेच मसाले अशाच पद्धतीने वापरून हा भात नक्की बनवून बघा, खूप मजा येईल आणि अगदी अस्सल गावरान चवीचा, गावरान पद्धतीचा, अगदी लग्नाच्या पंक्तीतला हा मसाले भात होतो। मी अगोदरही मसाले भाताची रेसिपी शेअर केली आहे, पण ती गॅसवरची, आज तुमच्यासोबत म्हटलं की ही चुलीवरची रेसिपी शेअर करू। खूप मजा आली खायला, तुम्ही देखील मस्त एन्जॉय करा आणि लग्नाच्या पंक्तीतील लापशी आणि त्याचबरोबर हुसळ, वांगे बटाट्याची भाजी अशा बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरती आय बटनवर दिलेली आहे, त्या देखील नक्की चेक करा आणि मस्त एन्जॉय करा। लग्नाच्या सीझनमध्ये बाहेर जाऊनच काय एन्जॉय करायचं, घरी बसून असं मस्त एन्जॉय करता येतं। मी मस्त खमंग फोडणी दिलेली काकडीची थंडगार अशी कोशिंबीर घेतली आहे, सोबत कैरी, पापड आणि वरून तुपाची धार सोडली आहे। मस्त चमचमीत मसाले भात, अगदी झक्कास मेनू आणि झक्कास बेत झाला आहे। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच मस्त भन्नाट रेसिपींसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच मस्त चमचमीत रेसिपी